स्त्री शक्ती मराठी स्टोरी इन्स्पायरेशन. तिलाही कधीतरी समजून घ्या, स्वतःचं सगळं काही हक्काचं मायेचं सोडून ती दुसऱ्याच्या घराला स्वर्ग बनवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक स्त्री ही तिचं प्रत्येक नातं मनापासून जपण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक स्त्री तिचं हे नातं मनापासून जपण्याचा प्रयत्न करत असते. काही स्त्रिया अपवाद असतात, तो विषय वेगळाच. लग्नानंतरचा तिचा प्रत्येक बदल ती स्वागतार्ह मानते. तिच्यातला तो नाजूकपणा ती कुठेतरी दाबून धरते. तिच्या वागण्यातला तो अल्लडपणा ती कुठेतरी विसरायला लागते. प्रत्येक नवीन माणूस, प्रत्येक नातं ती मनापासून जपण्याचा तिचा हेतू असतो. लग्नानंतर सगळ्या गोष्टी तिच्यासाठी नवीनच असतात, पण तिथं ती स्वतःला एकरूप करायला शिकते आणि आपली हक्काची नवीन जागा समजून स्वतःची समजूत काढत आयुष्य जगण्यात रंग भरते. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत ती सगळ्याचं मायन करते. कधीच तक्रार करत नाही. नवरा कामाहून आला की लगेच हातात पाण्याचा आयता ग्लास ठेवते. टेकवते. पण एकदा पुरुष मंडळी, तुम्ही असं करून बघा ना. ती बाजारातून आली, नाहीतर बाहेरून कुठून तरी आली की तिच्या हातात पाण्याचा आयता ग्लास टेकवा. तुम्ही हे एकदा जरी केलं तरी ही गोष्ट तिच्यासाठी 100 वेळा केल्यासारखी होईल. आणि येणाऱ्या प्रत्येकाला ही खूप कौतुकाने सांगेल, आमचे हे मी बाहेरून आल्यावर माझ्या हातात पाण्याचा आयता ग्लास टेकवतात. तिचा आनंद गगनात मावणार नाही. तिचा आनंद गगनात मावेनासा होईल. स्त्रिया प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधत असतात, पण प्रत्येक पुरुष आपल्या बायकोला पाहिजे तेवढं कधीच समजून घेत नाही. सगळीच पुरुष मंडळी सारखी नसतात. कृपया नोंद घ्यावी. मान्य, तुम्ही तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करतात, पण तुमच्याच जीवनाचा आणि अविभाज्य भाग आहे. ती पाण्यात मीठ जसं चटकन विरघळावं तसं तुमच्या मायेच्या ओळव्यात पटकन भिजून जाते ती. पण तुमच्या मायेचा ओलावा कधीतरी सुकून जातो आणि तिच्या मनाला आलेली मायेची ओल कधी अश्रूच्या ओळव्यात रूपांतरित होते, समजतच नाही. एक स्त्री म्हणून जगणं खरंच खूप कठीण असतं. आपल्या आई बाबांची लाडाची परी कधीतरी आपल्या लोकांच्या आनंदासाठी आपले पंख स्वतःच कापून टाकते आणि आपल्या स्वप्नांना पूर्णविराम देते. जगण्यातला आनंद बघणं सोडून ती आपल्या लोकांच्या आनंदामध्ये सुख बघून आयुष्य एका नवीन वळणाने जगायला शिकते आणि समोरच्याच्या आयुष्यात आनंद बघून त्यात सुख बघण्याची एक नवीन कला तिच्यामध्ये नकळतपणे रुजते. स्त्री म्हणजे जणू काही कुंकवाचा करंडाच. कुंकवाचा करंडा लक्षात घेता त्यात हळद, कुंकू आणि तांदूळ या 3 गोष्टी येतात. या तिन्ही गोष्टी लक्षात घेता हळद आपल्याला झालेल्या जखमेवर ती मायेने हळद लावते, मग ती जखम शारीरिक असो किंवा मानसिक. कुंकू वेळ आल्यावर ती तिच्या काली रूपाला जागा करते. तांदूळ येणाऱ्या प्रत्येकाला 2 घास खाऊन जा हा मायेचा आदर घालते. खरंच स्त्रीसाठीची कुंकवाच्या करंड्याची उपमा किती अप्रतिम आहे ना. स्त्री शक्ती तू महान आहेस.